हा आपल्या बागेतला आहे ना सकाळचा सुंदर क्षण आहे ना, मला असा टिपून ठेवावा असं वाटतं. कारण आहे ना, ही बागेतली उमललेली सुंदर अशी फुलं इतकी छान वाटतात ना, सकाळी कधी एकदाची बागेमध्ये येते असं होतंय. तरी आता आपलं पांढऱ्या जास्वंदीचं झाड जे आहे ना, ते आता बऱ्यापैकी मी छाटलं आहे त्या दिवशी. आणि थोडंसं ठेवलं आहे, एक फांदी ठेवली आहे, कारण सगळं जर छाटलं तर मला फुलं कुठून मिळणार ना, म्हणून सगळं नव्हतं छाटलेलं. हाय हॅलो नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ स्वामिनीज लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. सकाळी सकाळी सुंदर अशी दिवसाची सुरुवात आणि व्हिडिओलासुद्धा सुरुवात केलेली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, आवडला तर लाईक करा, कसा वाटतोय कमेंट करून सांगा आणि हाईप पॉईंट द्यायला अजिबात विसरू नका. माझ्या सगळ्या ताईंना एक नम्रतेची विनंती आहे की सगळ्यांनी जर तुम्ही हाईप पॉईंट दिला तर आहे ना, माझे व्हिडिओ इतरांपर्यंत जास्तीत जास्त लवकर पोहोचतील, त्याच्यासाठी हाईप पॉईंट द्यायला सांगते. चला तर व्हिडिओला तर छान अशी सकाळी सकाळी सुरुवात केलेली आहे. तर मस्त असं सकाळचं छान वातावरण, त्याचबरोबर गॅसची पहिली पूजा करून घेते आणि काढा पहिला ठेवते. कारण आता आहे ना, माझा आवाजावरून तर तुम्हाला कळलंच असेल, 2 दिवस झालं काढा घेते. आवाज ठीक नाही झालेला, पण सर्दी वगैरे पूर्ण गेलेली, पण घसा जो बसला होता ना, तो थोडासा निवळायला वेळच लागणार. कारण कुठलीही गोष्ट दुखणं लगेच येऊ शकतं, पण नीट लगे होत नसतं. तरीसुद्धा बघा, ह्या काड्याने ना खूप फरक पडतो. आणि मला आहे ना खरंच 1 तास 1.5 तासातच काल मला म्हणजे असे घशात जे कप साठले होते ना आपले, ते कप रिकामे झाले होते माझे काल. तर काढा तर सकाळी लवकर म्हणजे सगळे चहा वगैरे प्यायच्या अगोदरच घेत असते, पण आज थोडासा उठायलाच उशीर झाला होता. म्हटलं किती जरी आज उठायला उशीर झाला तर आज डोक्यावरून आंघोळ केली, कारण आज आहे एकादशी. एकादशी दिवशी डोक्यावरून आंघोळ आवर्जून का करत असते मी, कारण एकादशीला कांदा वगैरे चालत नाही, कांदा लसणाचं काहीच चालत नाही, किंवा भातसुद्धा खाल्लेला चालत नसतो एकादशी दिवशी. तर म्हणून आमच्या सासूबाई काय म्हणायच्या माहिती का, नेहमी बारमाही एकादशीला डोकं धुवायचं. काल मी तुम्हाला दाखवलं होतं, त्यांचा उपवास आहे, त्यांचा उपवास आहे, त्याच्यामुळे आज मी एकटीसाठीच 1 ग्लास पाणी ठेवलं, त्याचं आता अर्धाच ग्लास पाणी करायचं. आणि आज एकादशी आहे, त्यामुळे तुळशी आज तोडायच्या नसतात, रात्रीच तोडून ठेवल्या होत्या. इकडे बघू शकता. आता हे धुवून घेते. आता पण माझं कसं आहे, लवंग मला उष्णता होती, ज्यांना खूप उष्णता आहे त्यांनी लवंग अजिबात टाकायची नाही काड्यामध्ये. आपल्याला ह्या काड्यामध्ये आहे ना, आलं आणि तुळस कुटून घ्यायची चांगली. हा काढा शिजेपर्यंत माझी रांगोळी वगैरे दारातली होऊन जाईल, म्हणून म्हटलं काढा ठेवावा वगैरे असं. पाणी चांगलं उकळलं आपलं, आता त्याच्यामध्ये टाकून घेते मी हळद. गूळ पण टाकायचं आपल्याला. आता काढा तर करायला ठेवला आणि मस्त असं 1 ग्लासभर पाणी ठेवलं होतं, त्याच्यामध्ये हे सगळं टाकून घेतलं. आणि आता मी बारीक गॅस करून आता जाते मी तुळशीची पूजा, दारामधली रांगोळी वगैरे करेपर्यंत 10-20 मिनटं होऊन जातात. आता हे ठेवलेलं पाणी अर्धं होतं आटून, आणि त्याने काय होतं, काढा मस्त असा घट्टसर पण होतो आणि म्हणजे एवढा आटवला जातो, म्हणजे त्या सगळं जे आपण टाकलेलं आहे ना साहित्य त्याच्यामध्ये, त्याचा सगळा अर्क त्या पाण्यामध्ये उतरतो. त्याच्यामुळे आपल्याला ते पिल्यानंतर घशाला किंवा आपल्या ताप सर्दी खोकला जे आहे ना, तर ते कमी होतं. तर त्यानंतर इकडे छान असं सकाळी सकाळी मस्त तुळशीला पाणी घातलं. आज एकादशी आहे तर. आणि काल बघा मी तुळशीपुढे एक फरशीचा तुकडा ठेवला आहे, तर रांगोळी काढायला खूप छान वाटते. आता तुळशी जशी तिथं ठेवली तिथं रांगोळीच काढता येत नव्हती, कारण तिथं सगळं म्हणजे असं माती आणि हेच होतं. तर एक त्या दिवशी असंच बसल्या बसल्या डोक्यात आलं, अरे आपलं तुळशी, कारण माझी वर तुळस होती ना, तर त्यावेळेस मी तुळशीपुढे रांगोळी काढायची, पण जशी मी तुळस खाली मोठी ठेवली ना, तेव्हापासून तुळशीपुढे रांगोळीच नव्हते. पण अचानक असं त्या दिवशी डोक्यात आलं की आपण असं करूया का, एक फरशा भरपूर आहेत आपल्याकडं, पण ते वजं उचलायचं नाही ना मला, त्याच्यामुळे ठेवता आलं नाही. आणि समर्थला पण ठेव म्हणलं तर त्यांनी पण काही ठेवलं नव्हतं, पण ते शेवटी मी काल बेल्ट घातला माझा कमरेचा आणि एक फरशीचा तुकडा इथं आणून ठेवला. तर किती छान वाटते बघा.
तेवढंच आपलं दारामध्ये सडा मारल्यानंतर छान वाटतं रांगोळी वगैरे काढायला. आणि इथं आहे ना विशेष बघा, वरती मी रांगोळी काढते ना तर तिथं रांगोळी काढताना एवढी रांगोळी उडते ना, पण इथं रांगोळी काढायला लागली तर खाली आहे म्हणजे ह्याच्या, तरीसुद्धा एक रांगोळी अजिबात उडली नाही एवढं वारा असून सुद्धा. तर छान वाटतंय असं फरशीच्या तुकड्यावरती रांगोळी. तुळशीपुढे बघा कधीही काय करा, तुळशीपुढे रांगोळी असल्या ना तर खूप प्रसन्न वाटतं नेहमी. त्यामुळे ना आवर्जून तुळशीपुढं दारामध्ये रांगोळी काढावी. आता माझ्या तुळशीपुढं तर काढता येत नव्हती, पण दारामध्ये रोज माझी नित्यनेमाने रांगोळी असते. तुम्ही तर सगळ्यांना माहितीच आहे, माझ्या सगळ्या जुन्या. आता आमच्या इथले एक काकू आहेत ना, काल काय झालं सांगते तुम्हाला. त्या काकू आहेत ना, त्या अशाच मला म्हटल्या की तुम्ही व्हिडिओ काढायला चालू केले की काय. तर त्यांनी पहिल्यांदाच पाहिलं होतं, त्यांना नव्हतं माहिती. तर त्यांना कुणीतरी इथंच आमच्या कॉलनीमध्ये दाखवलं वाटतं कुणीतरी की त्या व्हिडिओ काढतात म्हणून. तर बऱ्याचशा ताईंना माहीत नसेल. आता आपण ज्या एरियात राहतो त्यांना आजूबाजूच्या लोकांना पण माहिती नसतं. पण मी आहे ना व्हिडिओ आत्तापासून काढत नाही आहे ताईनं. मी 4 वर्षापासून मी पुण्याला असल्यापासूनच व्हिडिओ काढते. पण इथं जे आजूबाजूचे लोक आहेत ना, त्यांनी आता पाहिल्यानंतर त्यांना असं हे वाटतं म्हणजे नाही का आत्ताच काढायला लागलेत की काय. पण असं नाही, माझा यूट्यूब चॅनल आहे ना 4 वर्षापासून आहे. म्हणजे मी इथं राहिल्याच्या अगोदरपासून आहे, म्हणजे मी पुण्यात होते तेव्हापासून. तर त्यात काही नवल वाटायचं काहीच नाही, कारण मला तर काय वाटत नाही, कारण मी 4 वर्ष झालं काढते आणि माझा यूट्यूब चॅनल खूप जुना आहे आणि मला यूट्यूब चॅनलचं पेमेंट पण येतं. पण ज्या ताई नवीन आहेत, ज्यांना कुणाला माझ्या आजूबाजूच्या आहेत ना त्यांना माहीत नाही, त्यांच्या माहितीसाठी सांगते की आपलं चॅनल काही नवीन नाही आहे आणि आत्ता अलीकडंच मी काही व्हिडिओ काढत नाही. 4 वर्षापासून मी व्हिडिओ काढते. तर असं कधी कधी कोणी अचानक पाहिले की विचारतात, म्हणूनच मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलं. त्यांना कुणीतरी व्हिडिओ आमच्याच कॉलनीमध्ये कुणीतरी दाखवला की ह्या ताई आहेत ना व्हिडिओ बनवतात म्हणून. तर त्यांनी मला असंच येऊन विचारलं की तुम्ही काय व्हिडिओ करता का, कधीपासून चालू केले, असं तसं विचारलं. तर त्यांना मी तेच सांगितलं की माझं 4 वर्षापूर्वीपासूनचं म्हणजे मी पुण्यात असल्यापासूनचं व्हिडिओ काढते, ते का आत्ताचं चॅनल नाही आहे. आणि व्हिडिओ काढणं काय म्हणजे हे नाही आहे, मला तर असं वाटतं ह्याच्यात काहीच नाही. म्हणजे जे आपण देवाधर्माचं जे सकाळी करतो ना, मॉर्निंगची पूजा, त्यानंतर दारामध्ये सडा, रांगोळी, ज्या काय आपल्या चांगल्या सवयी आहेत ना ह्या सगळ्या शेअर करते मी. वाईट तर ह्याच्यामध्ये काहीच नाही. त्यामुळे ना कोणालाही तुम्हाला म्हणजे जर कसं तरी वाटत असेल तर तुम्हाला बघायचं असेल तर बघा. आणि ज्यांना कोणाला असं जर वाटत असेल काहीतरीच, त्यांनी नाही बघितलं तरी चालेल, पण कोणी नावं ठेवू नका, कारण नावं ठेवण्यासारखं ह्याच्यात काही नाही आहे. हे जे व्हिडिओ आहेत ना हे म्हणजे नाही का सकाळी छान असं सुंदर सगळं जे मी माझ्या घरामध्ये करते ना, तर तेच तुमच्याशी शेअर करते की तेच तुम्हाला दाखवते. असं वाईट काही नाही आहे ह्याच्यात. यूट्यूब चॅनल म्हणजे प्रत्येकालाच असं वाईट असल्यासारखं वाटतं, पण ह्याच्यात घेण्यासारखं खूप चांगलं काय आहे. आणि तसे तर कितीतरी तसे चॅनल आहेत, पण आपला चॅनल जो आहे ना तर खरंच सगळं घेण्यासारखं आहे. घरगुती माझं जीवन, माझी लाईफस्टाईल कशी आहे ना ते दाखवते. म्हणजे मी जे रिअल लाईफमध्ये देवाचं करते, जे सगळ्या माझ्या चांगल्या सवयी आहेत ना तेच तुमच्याशी शेअर करत असते ताईंना. चला, असं नवीन ताईंना माहीत नाही ना त्यांच्यासाठी हे उत्तर होतं. छान वाटायला लागले, ऊन पडले, पण ऊन काय कामाचं नाही, कारण पाऊस आहे ना खूप गरजेचा आहे. आता सध्या पाऊस नाही आहे आमच्या. पाऊस आहे तर सगळं आहे, पाऊसच नाही झालेला. आता बघू शकता, एक ग्लास पाणी ठेवलं होतं ना मी, तर ही काढा आपला एवढा तयार झाला. बघू शकताय, जवळ दाखवते तुम्हाला. माझी तुळशीची पूजा, दारामधली रांगोळी वगैरे होईपर्यंत मस्त असा हा काढा आहे ना छान उकळला. आणि बघितला, एक ग्लास पाणी ठेवलं होतं तर अर्धी वाटी काढा झालेला आहे. पूर्ण त्याचा अर्क त्याच्यामध्ये उतरला. आता हा मस्त आहे ना चहा पिल्यासारखं मस्त फुकून फुकून प्यायचं, इतकं छान वाटतं ना. आणि खरंच घशात आहे ना इतकं थंड असं म्हणजे हे वाटतं. आणि ह्या दिवसात आल्याचा चहा पिलेला सुद्धा चांगलं आहे, पण चहा पिण्याच्या ऐवजी असा जर तुळशी आणि आल्याचा काढा केला ना तर सगळ्यात बेस्ट बघा. हे काढा वगैरे पिऊन घेतला, कारण आज ह्यांचा उपवास होता, तर स्वयंपाक काही करायचा नव्हता आणि देवपूजा वगैरे करून घ्यावी म्हटलं. तर मस्त अशी बागेमध्ये फुलं न्यायला आले आणि बघू शकताय आपल्या जास्वंदीला किती बहर लागलेलं आहे. अक्षरशः रोज इतकी जास्वंद आपली 10-15 फुलं आहे ना रोज बहरते. पण मी कधीतरीच व्हिडिओ काढते ना, तर त्यामुळे मला असं वाटतं की कधीतरी तुम्हाला दाखवा. म्हणजे रोज काही बागेचा व्हिडिओ नसतो, कारण रोज जर मी नेहमी दाखवलं तर तुम्हाला बघायला नाही आवडणार. त्यामुळे कधीतरी असं गॅप धरून असतो बागेतला व्हिडिओ. तर सगळ्या माझ्या ताईंना यांना फुलं, माझी बाग बघायला सगळ्यांनाच आवडतं, माझी देवपूजा बघायला आवडते. आणि ज्यावेळेस मी देवपूजेचा व्हिडिओ करते ना तर त्यावेळेस माझ्या व्हिडिओमध्ये आवर्जून बाग तुम्हाला पाहायला मिळते. तर
तर असं बागेमध्ये इतकी छान अशी भरपूर भरलेली फुलं बघून तर आहे ना मला कधी एकदाची सकाळी आहे ना बागेमध्ये येत आहे असं होतं आहे. मग माझे बाकीचं सगळं घरातलं आवरावरे करेपर्यंत देवपूजा वगैरे करून घेतली मी. त्यानंतर आले बागेमध्ये मस्त अशी फुलं न्यायला. पण आज फुलं न्यायला तर आले बागेमध्ये इतकं छान वाटतं बघितल्या पक्ष्यांचा किलकिल किलकिल मस्त असा आवाज आणि एवढी निघलेली मस्त अशी जास्वंदाची फुलं. आता पांढरी जास्वंद तर मी छाटलेली आहे आता सध्या, पण त्याची फक्त एक फांदी ठेवली. आणि जर सगळी छाटली असते ना, कारण ती खूप उंच गेली होती, आता हाताला पण फुलं येत नव्हती एवढी उंच गेली होती. जर सगळी छाटली असती तर मला आहे ना अशी थोडीफार फुलं तर मिळाली नसती म्हणजे त्याची. त्यामुळे आहे ना म्हटलं ती थोडीशी ही झाली आणि ती फुटली ना की मग ती नंतर राहिलेली फांदी छाटूया म्हणून ते ठेवले सध्या. आणि लाल जास्वंद तर एवढी उंच गेली ना, पण आज तिला छाटू वाटत नाही. परवा आमचे दीर आले होते ना, तर त्या दिवशी मला म्हणतात, मनीषा तू झाडं का छाटली नाही, तेवढा पावसाळा जवळ आला आहे तरी. आता आपल्याकडे पाऊसच पडला नाही. ज्यावेळेस भरपूर असा पाऊस चालू होईल ना तर त्यावेळेस मी झाडं छाटणार. पण आता बाकीची इकडची छाटलेली आहेत ना तेवढी खूप झाली. कारण मला आहे ना बाग छाटल्यावर चांगली फुटते हे मला हे, पण मला ही इतकी माझी बाग भरलेली असते ना मला छाटूच वाटत नाही. फुलांचे तर इतक्या कळ्या गच्च भरलेले आहेत आणि ते झाडं छाटल्यानंतर मग मला अशी सुनी सुनी बाग बघायला अजिबात आवडत नाही. अक्षरशः आहे ना सगळ्या उन्हाळ्याभर मी एवढं पाणी घातलं झाडांना, भरपूर अशी फुलं लागली. पण आहे ना फक्त 15 दिवसमध्ये आहे ना फक्त गॅप पडला होता फुलांचा, की अगदीच खूपच ऊन पडलं होतं शेवट मे महिन्याच्या. तर असं झालं होतं. आज मस्त अशी देवपूजा तर इतकी सुंदर झाली होती. पण आहे ना आज देवघरातल्या देवाऱ्यात तुम्हाला लाईट दिसत नसेल, कारण आहे ना आज लाईटच गेली होती. सकाळी पूजा वगैरे करायची आणि कसं देवघरातल्या देवाऱ्यामधला बल्ब चालू असल्यानंतर जे इतकं चमक आणि छान प्रसन्न वाटतं ना, तसं लाईट गेल्यानंतर छान वाटत नाही. तर बघू शकता आजसुद्धा इथं मस्त अशी पावलं काढली होती आणि दारामध्ये सुद्धा सेम अशीच पावलं काढली होती. तर माझं कसं असतं बघा मूडवरचं काम, म्हणजे मूडवर म्हणजे कसं सकाळी जर स्वयंपाकाची गडबड असेल तर छोटं मोठं काहीतरी काढायची रांगोळी आणि पटकन स्वयंपाकाची गाठ घालायची असं असतं. ज्या दिवशी मला स्वयंपाक नसेल निवांत असा टाईम असेल तर रांगोळी पण तेवढीच आटासानं असते माझी रोजची. मग म्हणजे ज्या दिवशी मला जास्त बाकीची कामं नसतील त्या दिवशी. आणि आज उपवास होता ह्यांचा, तर त्यांना काय थोडंफारच करायचं होतं, तर त्यामुळे मग मला भरपूर टाईम होता सकाळी. आणि हे सगळं मग माझं आहे ना 8:30 वाजेपर्यंत मी उरकलं. आणि मग ते डबा न्यायला आले, त्यांना लगेच डबा वगैरे दिला मी. 8:45 वाजेपर्यंत त्यांचा 9 वाजेपर्यंत मी डबा रेडी करून भरून ठेवला होता. त्यांचा फोन आल्यानंतर त्यांना सांगितलं डबा भरून ठेवलेला आहे मी. तर असं होतं. आणि सकाळी सकाळी ज्या दिवशी मला डबाच करायचा असेल, भाजी चपाती सगळं करायचं असेल ना, तर त्यावेळेस मात्र मग मला ना छोटी मोठी मी रांगोळी काढत असते. आणि फुलं मात्र मी निवांत वाहत असते. ज्यावेळेस बागेतली फुलं उमलल्यानंतर पोती वाचायची असेल ना मला त्यावेळेस वाहत असते. तर आज सकाळी कसं सगळंच आटपून घेतलं स्वयंपाकाच्या अगोदर. आज ह्यांनी स्वामींची पूजा केली नव्हती, मीच केली स्वामींची पूजा पण. कारण आज त्यांना आहे ना सकाळी खूप लवकर गेले होते, डबा न्यायला परत येणार होते. म्हणजे ते सकाळी 6:45ला घरातनं गेले होते. त्या टायमाला माझी आंघोळ झाली होती, पण बाकीचं हे करेपर्यंत एवढा उशीर होतोच होतो. तिकडे बघू शकताय स्वामींना पण छान अशी जास्वंदाची फुलं वाहिली. पण मी फक्त 2-4च फुलं वाहते. हे ना भरगच्च फुलं वाहतात, भरपूर अशी फुलं स्वामींना वाहतात. तर सकाळी सकाळी छान वाटतं असं मस्त. आता मला पापड्या आणि खरवडे म्हणजे जे आपण उपवासाचे केलेले आहेत ना ते तळायचे होते. आणि आता काय झालं बघा, याच्यात भांडी घासली होती ना तर डब्याची बदल झाली. जो डबा माझा ज्या ठिकाणी होता ना तो डबा त्या ठिकाणी नाही आहे, त्यामुळे पटकन कन्फ्यूज होतं. नंतर परत मी हे केलं, म्हणजे जे होते तसे डबे ठेवून टाकले. कारण आहे ना एखादी गोष्ट घ्यायचं गेलं तर मग 2-2, 3-3 डबे आहे ना हुडकावे लागतात बऱ्याच वेळा असं होतं. आता हे मस्त असं आहे ना सगळं तळून घेते. आता खरं तर तळणं ह्या दिवसात आहे ना म्हणजे तळलेलं जास्त खाल्लेलं चांगलं नाही, कारण पावसाळ्याचे दिवस आहेत, घसा वगैरे बसतो. त्याचबरोबर सर्दी खोकला असले अनेक आजारांत तेलं पण चांगली राहिली नाहीत. पण असं होतं की आज त्यांना नेमकं शेंगदाण्याचे लाडू पण संपले होते, ते पण नव्हते. शाबू पण खात नाहीत ते. तर काय करणार म्हणून मग मी ते तळलं थोडंफार, पापड्या वगैरे थोड्या आणि खरवडे. आणि मी बटाट्याचं जे करते ना ते पापड्यांचा चुरा भिजवून, तर ते पण छान केलं होतं, ते पण भारी लागते. तर ह्या पापड्यांचा चुरमा म्हणतात ह्याला बघा. तर आपण ज्या पापड्या केलेल्या असतात उन्हाळ्यामध्ये ज्या वरईच्या पापड्या केलेल्या असतात ना, तर त्या अशा चुरा करायच्या आणि त्या भिजत घालायच्या. म्हणजे कुरडईची भाजी कशी करतो आपण तशी ही बटाट्याची भाजी करायची ह्या पापड्यांचा चुरा करून. तर ही छान लागते मग ती उपवासाला खायला. तर ह्याच्यात काहीच टाकायचं नाही, हिरवी मिरची टाकायची, एक बटाटा टाकायचा आणि मोठं असं शेंगदाण्याचं कूट टाकायचं. आणि हा सगळा भिजवलेला आहे ह्या पापड्या तुकडे करून आहे ना
हा पापड्या ना 20 मिनटं जर भिजवले ना तर इतक्या मऊसूत होतात आणि खायला इतकं चवीला भारी लागतं ना. खरंच तुम्ही ताईनं करून बघा. आपल्याकडे शाबूच्या पापड्या असतील किंवा भगरीच्या पापड्या केलेल्या असतील ना तर त्या अशा मस्त अशा चुरमा करायच्या, भिजवायच्या, त्याच्यात एक मस्त मोठा बटाटा टाकायचा, हिरवी मिरची टाकायची आणि त्याचबरोबर शेंगदाण्याचं कूट टाकायचं. इतकं मस्त लागतं ना बघा. तुम्ही केलं नसेल ना कधी तर नक्कीच करून बघा. मी नेहमी करत असते बघा. माझा उपवास असेल तर नाही, पण ह्यांच्या उपवासाला तर नक्की हे असतं, कारण ह्यांना पण खूप आवडतं आणि कमी तेलामध्ये होतं. म्हणजे ह्याला जास्त तेल टाकायची गरज लागत नाही, कमी तेलामध्ये हे होतं आणि पोट पण भरतं चांगलं. तर आता हेच ह्यांच्या डब्याला द्यायचं होतं. शाबू तर ते काही खात नाहीत, त्यासाठी 2-3 ककड्या, त्यानंतर एक आंबा. तर अजून आमच्या ताईंच्या झाडाचे नाही, ह्या वर्षी खरंच खूप उशीरपर्यंत आंबे राहिले बरं का. आमच्या ताईंच्या झाडाचे अजून आंबे त्या दिवशी येताना पण घेऊन आल्या होत्या. आणि आता माझा फ्रीज बंद पडला आहे, तुम्हाला जवळनं दाखवते. फ्रीजची खूप बेकार अवस्था झाली. म्हणजे फ्रीज अचानकच रात्रीचा बंद पडला आहे, म्हणजे काल दुपारीच बंद पडला आहे, पण मला माहीत नव्हतं. वास यायला लागेल म्हणून लगेच मी उघडा ठेवला आहे आणि त्यातलं सगळं सामान काढून ठेवले बाहेर. अशी झाली आपल्या फ्रीजची अवस्था. म्हणजे बंद पडला आहे, म्हणजे आता खूप वर्ष झाली ना, 14-15 वर्ष झाली फ्रीजला घेऊन. तर बंद तर पडणार. त्याच्या अगोदर एकदा पडला होता बंद, तर त्यावेळेस मी नीट करून घेतला होता. पण बघू आता. दुकानातले फ्रीजमध्ये आहे ना जास्त, दुकानातला फ्रीज जास्त थंड असतो, त्यामुळे त्याच्यात भाज्या वगैरे, कोथिंबीर हे ना खराब होते लवकर. म्हणजे अशी जास्त पाणी सुटतं, खूपच थंड असतो ना तो फ्रीज. तर आता सध्या दुकानाच्या फ्रीजमध्ये सगळं ठेवलेलं आहे मी, दूध, भाज्या वगैरे. कारण आता हा फ्रीज तर कालपासून बंद पडला. आता बघू ह्याला काय करायचं काय नाही, नंतर कळेनच. आता नवीन घ्यायचं आहे का हाच दुरुस्ती करायचा आहे हे पण नंतरच ठरवते. कारण आता गावाकडचं घर बांधायला चालू आहे. उद्या जर आम्ही तिकडे राहायला गेलो तर परत शिफ्टिंग करायचं म्हटलं ना की हे होतं, म्हणजे वस्तूंची आदळापट होते आणि तिकडे कधी जाणं होतं आहे काय कधी नाही ते काय सांगता येत नाही. तर असं हळूहळू चाललं आहे घराचं काम, पण आता बऱ्यापैकी वर आलं आहे. स्लॅब होईलच आता या पावसाळ्यामध्ये. स्लॅब घ्यायचं म्हणतात, कारण नाही ना आवर्जून कधीही पावसाळ्यामध्ये स्लॅब घ्यावा घर बांधायचं असेल तर. स्लॅब कधीही लिकेज राहत नाही. पडत्या पावसात तर आवर्जून स्लॅब भरावा. लोक पाऊस पडायला लागला की स्लॅब टाकायला भितात, पण बारीक रिमझिम पाऊस चालू असेल ना स्लॅब टाकला ना तर चांगलं असतं. आणि जर आपण कडक उन्हाळ्यामध्ये जर स्लॅब भरून घेतला तर भेगा पडतात, कारण ऊन हीट एवढी असते, त्याला पुरतं पाणी मिळत नाही, असं होतं. तर आता ह्यांचा बोलता बोलता तुम्हाला टिफिन भरून घेतला. चला तर मैत्रिणींनो, असा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि त्याचबरोबर हाईप पण द्यायला अजिबात विसरू नका. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.